प्रखर देशभक्तीसह अभूतपूर्व विकास हीच मोदी सरकारच्या 11 वर्षांची उपलब्धी आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर जिल्हा भाजपातर्फे आयोजित बुद्धिजीवी तसेच प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद कार्यक्रमांतर्गत भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी रविवारी ड्रीम पॅलेस सभागृहात सोलापुरातील बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद साधला। याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण, माजी महापौर किशोर देशपांडे, माजी आमदार नरसिंह मेंगजी, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, महिला मोर्चा शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली आदी उपस्थित होते। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजिता चाकोते, साधना संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रामाणिकता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा गुण आहे। त्यांनी देशासाठी मोठा त्याग केलाय। मला पद, प्रतिष्ठा, पैसा, कीर्ती नको, तर देशवासियांचे हित हवे, असे पंतप्रधान मोदी नेहमी सांगतात। महिलांना शहराध्यक्ष, वित्तमंत्री, संरक्षण मंत्री, शिक्षण मंत्री, राष्ट्रपती, विदेश मंत्री आदी महत्त्वाची पदे मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिळाली। यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला विषयक आदरभाव दिसून येतो, असेही भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले। भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी प्रास्ताविक, तर भाजपाचे शहर सरचिटणीस प्राध्यापक डॉ. नारायण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले।